नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोविंद हिबारे. तेजोमय एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, बेस्ट क्वेश्चन सोबत सिलेक्शनवाली सिरीज सुरू आहे. दर मंगळवार आणि शुक्रवारी ही सिरीज सकाळी 10 वाजता असते. चला, आजचा टॉपिक आहे सिरीज. बरोबर आहे. बघूया या टॉपिक मधला पहिला क्वेश्चन. बघा, सिरीजमध्ये अल्फाबेटिकल सिरीजचा हा क्वेश्चन आहे. ओके, अल्फाबेटिकल सिरीजचा हा क्वेश्चन आहे. बेसिकली काय असतं की पर्टिक्युलर तुम्हाला काही अल्फाबेट्स दिलेले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सर्न्स लावायचे असतील. जस्ट लाईक इथं काही अल्फाबेट्स दिलेत. ओके, तुम्हाला या दोघात कन्सर्न नाही लावायचा आहे. या ग्रुप मधला कन्सर्न या ग्रुप सोबत काय, तेच लॉजिक यांच्या सोबत पण काय झालं पाहिजे, डिटरमाइन झालं पाहिजे. तेच लॉजिक यांच्या सोबत पण डिटरमाइन झालं पाहिजे. मग तेच कंटिन्यू करून, लॉजिक कंटिन्यू करून तुम्हाला नेक्स्ट लॉजिक काय असेल, नेक्स्ट काय असेल, क्लस्टर काय असेल हे शोधायचं असतं. सिंपलची गोष्ट आहे. बरं, चला आता या पर्टिक्युलर एक्झाम्पल बद्दल बोलायचं झालं तर इथं तुम्हाला काही अल्फाबेट्स दिसत आहेत. आता यांच्यामध्ये कसा कन्सर्न लावायचा ते थोडंसं समजून घ्या. बरोबर आहे. झेड आणि एक्स आहे. झेड किती आहे रे? झेड आपण म्हणतो 26 आहे. बरोबर आहे. आणि एक्स किती आहे? एक्स आहे 24. म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर -2 चा फरक आहे. बरोबर आहे. मग झेड आणि एक्स मध्ये -2 चा फरक आहे, तर यांच्यामध्ये यू किती आहे? 21 आहे. बरोबर आहे. मग याच्यात -3 चा फरक दिसतोय. बरोबर आहे. -3 चा फरक दिसतोय. यू आणि क्यू मध्ये कितीचा फरक दिसतोय? क्यू किती आहे इथे? 17 आहे. बरोबर आहे. इथं -4 चा फरक दिसतोय. मग येणारा अक्षर जे असेल ते काय असेल? -5. 21 - 17 - 5 12 यल. बरोबर आहे. मग इथं काय येईल? यल येईल. बरोबर आहे. यल येईल. माझ्याकडे यल चे 3 ऑप्शन्स आहेत. यल चे माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. बघूया आता पुढचं. बघूया इथं बी नंतर काय दिसतंय? डी दिसतंय. म्हणजे बी कितीला आहे? 2 ला. डी कितीला आहे? 4 ला. इथं किती झालंय? +2 झालंय. बरोबर. डी नंतर इथं काय दिसतंय? जी दिसतंय. डी किती आहे? 4 आहे. ओके. आणि जी किती आहे? 7 आहे. म्हणजे किती झालंय? +3 झालंय. जी वर किती आहे? 7. जी किती आहे? 7 वर. त्या जी चं काय झालंय? के झालंय. के किती आहे? 11 वर. म्हणजे काय झालंय? +4 झालाय. बरोबर आहे. मग के पासून +5, के पासून +5 जर विचार केला, 11 + 5 काय होईल? 16 होईल. म्हणजे इथं काय येईल? पी येईल. म्हणजे आन्सर काय? यल आणि पी. यल आणि पी आन्सर आहे. बाकी दोन्ही पण चुकीचे आहेत. बरोबर. याला या पद्धतीनं काय करायचं असतं? कंडिशनल लॉजिक बघायचे असतात आणि सोडवायचं असतं. चला याच टाईपचं एक्झाम्पल बघूया. ओके, बघा याला फार सेंटेन्स मध्ये घ्यायचं नाही, म्हणजे एकाच सेंटेन्स मध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. जर तुम्ही बिगिनर असाल तर एका पद्धतीनं सोडवायचं असतं. याला सी ई ए. बरोबर आहे. आय के जी ओ क्यू एम. बघा, सी पासून आय किती अंतरावर आहे? सी आहे 3 वर, आय आहे 9 वर. म्हणजे इथं +6 झालाय. ओके. आय पासून ओ, ओ किती वर आहे? 15 वर. आय किती आहे? 9 वर. म्हणजे काय झालंय? पुन्हा काय झालंय? +6 झालंय. बरोबर आहे. म्हणजे इथं +6 चं लॉजिक लागतंय. म्हणजे ओ +6 करायचंय मला. ओ प्लस जर 6 केलं मी, 15 + 6, 15 आणि 6 21. बरोबर आहे. यू म्हणजे काय आन्सर येणार आहे माझं? यू पासून सुरू होणारा आन्सर येणार आहे. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने एकदा जर लॉजिक जर डेव्हलप झालं, तर सगळ्या संख्या सोडवत बसायची गरज नाहीये. बरोबर आहे. मग मी पहिल्यांदा काय बघेल रे? ऑप्शन मध्ये कुठले कुठले अक्षर आहेत. बरोबर आहे, हे बघेल. मग जर माझं यू पासून जर सुरू होणार लॉजिक एकच आन्सर असेल, तर मी आन्सर डी ला टिक करेल आणि पुढे जाईल. यस ऑर नो? आन्सर डी ला टिक करेल आणि पुढे जाईल. मला बाकी काही बघायची गरज राहिली आहे का इथं? बिलकुल नाही. बाकी काही बघायची गरज राहिलेली नाहीये. मग आन्सर काय? डी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. व्यवस्थित पहा. इथे पण याच पद्धतीचं काहीतरी लॉजिक लागलंय. a+2, ए आणि किती 2 अधिक किती सी होईल? 1 + 2 सी. बरोबर आहे. 3 होईल. म्हणजे 3 ला कोण आहे? सी आहे. सी पासून ई पर्यंत जायचं असेल मला. सी चं किती आहे? 3 नंबर आहे. ई चं किती आहे? 5 नंबर आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल? +2 करावे लागेल. ई पासून जी पर्यंत जाण्यासाठी पुन्हा +2. इथं 5 नंबरचं 7 नंबर करायचं असेल तर काय करावं लागेल? +2 करावं लागेल. आता एन क्यू, एन किती आहे? 14 आहे. एन क्यू चं किती झालंय? 17. 14चं 17. मग इथं काय झालंय? +3 झालंय. बरोबर आहे. क्यू चं काय झालंय? टी झालंय.
क्यू किती आहे 17 वर, टी किती आहे 20 वर, म्हणजे इथं पण काय झालंय +3 झालाय. बरोबर आहे. मग इथं +2 आधी करून घेऊ आपण इथलं +2च. G+2 काय होईल रे? G+2 काय होईल? आय होईल. बरोबर आहे. G+2 काय होईल? आय होईल. आय माझ्याकडे 2 आन्सर आहेत आय वाले, म्हणून मला पुढचं ते चेक करणं गरजेचं आहे. T+3 काय होईल? डब्ल्यू होईल. टी किती आहे 20 वर आहे, 23 केलं प्लस केलं 3 तर 23 होईल. 23 + 3 काय होईल? झेड होईल. 26 ला काय असतं? झेड असतं. मग माझा आन्सर बी आहे ना की सी. बरोबर आहे. या पद्धतीने मला रिडक्शन करावं लागेल. काही याच्यात ऑप्शन नसतात, तुम्हाला तिथं रिडक्शन पॅटर्न युजच करावं लागेल. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया. व्यवस्थित वाचूया. पहिल्यांदा खाली 5 शब्द दिलेले आहेत, प्रत्येक शब्दाचा अभ्यास करा आणि उत्तर द्या. दिलेल्या प्रत्येक शब्दातील प्रत्येक व्यंजन हे त्याच्या मागील अक्षरात बदललं असेल आणि इंग्रजी असलेले असेल आणि इंग्रजी वर्णमालिकेतील प्रत्येक स्वर हा पुढील अक्षरात बदललेला असेल. म्हणजे कन्सोनंट जे आहे ते प्रिव्हियस लेटर मध्ये चेंज करायचं आहे आणि वोवेल जे आहे ते नेक्स्ट लेटर मध्ये चेंज करायचं आहे. तर बदललेला असेल तर अशा प्रकारे तयार झालेल्या किती शब्दांमध्ये किमान एक तरी स्वर दिसून येईल. चला चेंज करूया. यम यन बरोबर आहे. कन्सोनंट साठी आधीच घ्यायचंय ओ पी, नंतरच घ्यायचंय डब्ल्यू एक्स यू व्ही डब्ल्यू एक्स व्ही. बरोबर आहे. आर पी क्यू आर एस आर इथं बरोबर आहे. आर इथं ए बी येईल, इथं सी येईल, इथं आधीचं लेटर घ्यायचंय. डब्ल्यू ला व्ही बरोबर आहे, ए ला बी. ओके, एफ ला आधीचं लेटर ई बरोबर आहे. एफ ला आधीचं लेटर ई. आपल्यासाठी तर एक तरी आलाय स्वर, इथं एक तरी दिसतोय. आर ला आर क्यू. ओके, बी. टी ला काय येईल? एस. सी ला बी, ए ला बी, टी ला एस. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे वोवेल असणारे किती लेटर्स आहेत बघा रे? वॉवेल्स असणारे फक्त आणि फक्त एकच लेटर आहे. वॉवेल्स असणार माझ्याकडे फक्त आणि फक्त एकच लेटर आहे, जिथं एफ च ई होत आहे. ओके, जिथं वॉवेल असणारे एकच लेटर आहे तिथं एफ च ई होत आहे. म्हणजे आन्सर काय येईल? 1 येईल. नेक्स्ट एक्झाम्पल कडे चला. बघा, दिलेल्या मालिकेत किती संख्या असतील ज्याच्यात पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा फरक दुसऱ्या अंकापेक्षा जास्त असेल? पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा फरक हा दुसऱ्या अंकापेक्षा जास्त असला पाहिजे. बरोबर आहे. पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा फरक. मग यांच्यात किती फरक येईल? 2. हे कसे आहेत? जास्त आहे का कमी आहेत? कमी आहेत. बरोबर आहे. हे कसे आहेत? कमी आहेत 2 पेक्षा. बरोबर आहे, पण जास्त असला पाहिजे सांगितलंय. बरोबर आहे. फरक हा दुसऱ्या अंकापेक्षा जास्त असला पाहिजे, म्हणजे हे आहे का? नाहीये. बरोबर. याच्यातला फरक किती येईल? दोघातला फरक किती येईल? 6 येईल. म्हणजे हे पण 6 पण काय रे? 6 जास्त आहे. बरोबर आहे, 6 जास्त आहे, म्हणजे हे आन्सर येऊ शकतं आपलं. अजून कशा कशात आहे बघूया. या दोघातला फरक किती आहे? 5 आहे. बरोबर आहे. हा किती येईल? 5 येईल, म्हणजे हा पण फरक जास्त आहे. ओके, या दोघातला फरक किती येईल? 3 येईल, म्हणजे हा फरक काय? कमी आहे. हा दोघातला फरक काय येईल? 0 येईल, म्हणजे हा फरक किती आहे? जास्त आहे. बरोबर आहे, जास्त आहे. म्हणजे आपला आन्सर काय येईल? 2 आन्सर येतील. किती जण किती अशा पेअर आहेत? तर 2 अशा पेअर आहेत आपल्याकडे. म्हणजे हे एक पेअर आहे आणि हे एक पेअर आहे. त्यांच्या 2 शेवटच्या आणि पहिल्या संख्यांचा डिफरन्स जो आहे तो हा मधल्या संख्येपेक्षा जास्त आहे. मधल्या संख्येपेक्षा जास्त आहे. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. व्यवस्थित पाहून घ्या. चला वाचूया. दिलेला चिन्ह आणि अक्षर संख्या क्रमातील उजव्या टोकापासून 10व्या अंकाला. आता याच्यामध्ये एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. माझा उजवा हात म्हणजे रोचा उजवा हात, हे झालं राईट, आणि माझा राईट लेफ्ट हँड म्हणजे रोचा लेफ्ट हँड, हे झालं लेफ्ट. काय म्हणतोय? उजव्या टोकापासून 10व्या घटक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे. हा 10वा घटक उजव्या टोकापासून. आणि डावीकडील पाचव्या घटकाच्या मध्यभागी डावीकडून 5वा घटक 1 2 3 4 5 हा झाला 5वा घटक. बरोबर आहे. या दोघांच्या मध्यभागी खालीलपैकी कोणता घटक असेल? किती एलिमेंट आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7
9 10 11. 11 म्हणल्यावर 6वा एलिमेंट काय असेल, दोन्हीकडून मधला असेल. 6वा एलिमेंट कुठला येईल, 1 2 3 4 5 6. 6वा एलिमेंट आहे यम. बरोबर, दोन्हीकडून मधला एलिमेंट कुठला आहे, तर यम आहे. ओके, हे फक्त काय आहे, तर डिकॉइन बेसिकली काय करायचं असतं, तुम्हाला ते वाचलेलं समजतं का नाही हे चेक करण्यासाठी असे क्वेश्चन दिलेले असं, उजवा डावा समजतो का नाही हे चेक करण्यासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. चला 7व्या क्वेश्चन कडे जाऊया. काय म्हणतोय, क्लस्टर कुठलं येईल ते विचारलंय. चला बघूया. याला पर्टिक्युलरली असं असं पण करता येतं, पण फार गिचमिड होऊन जातं, समजायसाठी सोपं जाणार नाही. एच के एन क्यू जे आय पी ओ के एच क्यू एन एम एस एम एफ एस एल. बरोबर आहे. तर विचारलंय हे काय असेल, नेक्स्ट काय असेल. बरोबर, एम एफ एस एल. आता मला सांगा, एच आणि जे मध्ये कितीचा गॅप आहे, एच आणि जे मध्ये कितीचा गॅप आहे, +2 चा गॅप आहे. ओके, जे आणि के मध्ये +1 चा गॅप आहे. के आणि एम मध्ये +2 चा गॅप आहे. म्हणजे काय चालतंय, +2 +1 +2 +1. एम आणि एन मध्ये +1 केलं तर याच्यामध्ये काय येईल, एन येईल. एन वाले माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत, 3 ऑप्शन्स आहेत. 1 2 3. 3 ऑप्शन माझ्याकडे एन वाले आहेत. बरं, पुढे चला. के आय मध्ये काय आहे माझ्याकडे, -2 जात आहे. के आय -2 जात आहे. आय एच -1 जात आहे. एच एफ -2 जात आहे, म्हणजे -1. एफ -1 ई. आता ई वाले माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन आहेत, म्हणजे हे ऑप्शन कटलं. बरोबर आहे. त्यानंतर एन पी, एन पासून पी पर्यंत जातोय म्हणजे +2 जातोय. पी पासून क्यू पर्यंत जातोय म्हणजे +1 जातोय. इथं पण काय असणार, मग +2 असणार. क्यू एस, बरोबर आहे, +2 असणार, म्हणजे काय, +1. एस +1 टी. आता एन ई, इथं के आहे, इथं टी आहे, म्हणजे हे कटलं. ऑप्शन बरोबर काय माझं, डी आहे. पुढचं चेक करायची गरज नसते. एकदा आला आन्सर तर पुढचं चेक करायचं नसतं. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल फार मस्त आहे. याला नंबर सिरीज म्हणतात. थोडीशी डिफरंट टाईप आहे. बरोबर आहे, थोडीशी डिफरंट टाईप आहे, बघून घ्या. ज्याला म्हणतो आपण इलॉजिकल टाईप. याच्यामध्ये ना, या नंबर सिरीज मध्ये ना एक पॅटर्न असतो. डायरेक्ट लॉजिक, इनडायरेक्ट लॉजिक. त्याच्यामध्ये इनडायरेक्ट लॉजिक मध्ये पण मल्टिपल पॅटर्न्स आहेत. जस्ट लाईक सबस्ट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, ऍडिशन, डिव्हिजन. त्यानंतर क्यूब, प्राईम. एक सिरीजनी जात असते, एका सिक्वेन्सनी त्या गोष्टी असतात, त्या सगळ्या चेक कराव्या लागतात. ओके, मग जे आधी असेल लॉजिक आणि जे आन्सर, बेसिकली आन्सर जरी असले, 2 आन्सर जर बरोबर असले तर त्या लॉजिकनं ते बरोबर असले पाहिजे, जे त्या स्टेप वाईज येतात. हे बेसिकली बँकिंग आणि एसएससी मध्ये वापरलं जातं. आतापर्यंत स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामला वापरलं गेलेलं नाहीये. जे बँकिंग आणि एसएससी करतात त्यांना ते माहित असावं. ओके, चला बघूया. काय लॉजिक आहे, इलॉजिकल आहे. बेसिकली काय केलंय, पहिल्या 2 संख्येची बेरीज, म्हणजे 2 संख्येची बेरीज ही तिसरी संख्या आहे. 1 + 3 काय होत आहे, 4 होत आहे. 3 + 4 काय होत आहे, 7 होत आहे. 7 प्लस, बरोबर आहे, 4 + 7 काय होईल रे, 11 होईल. म्हणजे इथं काय येईल, 11 येईल. बरोबर आहे. आता बघूया बरोबर येत आहे का. 11, 7 + 11 18. यस, आलं बरोबर, 18 आलं बरोबर. ओके, 18 आलं बरोबर, म्हणजे आन्सर काय आहे, 11 आहे. चला नंबर क्लस्टर होतं, बघून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. अगेन थोडंसं पाहिलं व्यवस्थित, त्या दोघांमधला डिफरन्स हा 4 दिसतोय. या दोघांमधला डिफरन्स 9 दिसतोय. बरोबर आहे, म्हणजे हा काय रे, 2 चा स्क्वेअर आहे. याला काय म्हणू, 2 चा स्क्वेअर. याला काय म्हणू, 3 चा स्क्वेअर. आता मला बघायचंय याच पद्धतीनं चाललंय का. या दोघांमध्ये 16 दिसतंय, म्हणजे इथं काय, 4 चा स्क्वेअर आहे. इथं बेसिकली 25 दिसतंय, तर म्हणजे इथं काय, 5 चा स्क्वेअर आहे. म्हणजे काय असणार आहे, 6 चा स्क्वेअर, 36 चा डिफरन्स असणार आहे. बरोबर आहे, 6 चा स्क्वेअर 36 चा डिफरन्स असणार आहे. 13 3 93 किती असणार आहे आन्सर, 93. बरोबर आहे, आन्सर किती असणार आहे, 93. म्हणजे
स्क्वेअर दिलेत, कधीपासूनचे 2, 3, 4, 5, 6 यांचे डिफरन्स दिलेत. ही कंटिन्युअस सिरीज चालत राहील जोपर्यंत स्क्वेअर संपत नाही तोपर्यंत, आणि ते संपणारे नाहीयेत. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. हा सगळ्यात मस्त मुद्दा सिरीज मध्ये, त्याला लेटर रिपीटिंग सिरीज म्हणायचं. काय म्हणायचं? लेटर रिपीटिंग सिरीज. त्याला सोडवण्याच्या दोन पद्धती असतात, एक तर गो थ्रू ऑप्शन जा, नाहीतर मग त्याला काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं पर्टिक्युलरली संख्या मोजून. कसं करायचं बघा, किती नंबर ऑफ अल्फाबेट्स आहेत विथ अ गॅप मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 18 गॅप आहेत. तर नंबर ऑफ टाइप ऑफ अल्फाबेट किती दिसतात? तर 3 दिसतात, एबीसी. मग 3 चे ग्रुप करा. 1, 2, 3, 4, 5, 6 झाले 6. बरोबर आहे. आता या ग्रुपमध्ये काय साम्यता दिसते? आन्सर कडे बघायचंच नाही. आता साम्यता काय दिसते हे बघायचं आहे. साम्यता काय दिसते हे बघायचं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये आणि इतरल्या ऑप्शन मध्ये मला काहीतरी सारखं दिसतेय. म्हणजे हे सेम आहे, हे सेम आहे. बरोबर आहे. हे क्लस्टर सेम आहे, हे क्लस्टर सेम आहे. बरोबर आहे. मग मला असं पण म्हणता येईल, हे क्लस्टर सेम आहे, हे क्लस्टर सेम आहे. पुन्हा हे पण क्लस्टर सेम दिसतंय मला. याच्यामध्ये पहिल्यांदा ए दिसत नाहीये. ओके, पहिल्यांदा ए दिसत नाहीये. मग असं काही असावं का रे? या पद्धतीने आणि या पद्धतीने. बरोबर आहे. मग आता असं जर थोडस या पद्धतीने विचार केला तर मला आन्सर काढायला अर्ज थोडस अवघड जाणार नाहीये. मध्ये काय टाकेल मी? इथं सी, कारण की इथं सी आहे. मध्ये काय टाकेल मी? इथं सी टाकेल, कारण की इथं सी आहे. मग इथं बी सी बी, मग इथं काय येईल? बी सी बी येईल. आता हे फक्त टॅकल चालू आहे मला, जेणेकरून काय करता येईल, ऑप्शन मला आहे का नाही नंतर चेक करायचंय. मग इथं मी एबीबी दिसतंय मला, मी इथं एबीबी करेल, इथं एबीबी करेल. माझा असा ऑप्शन आहे का रे? सीबीबी सीबी सीबीबी सीबी. आन्सर माझ्याकडे आहे. असं माझी सिरीज कंप्लीट होते. आता या व्यवस्थित वाचून पाहायचं, सिरीज कंप्लीट झाले का. सीबीबी बीसीबी एबीबी बीसीबी एबीबी बीसीबी एबीबी, याला काय म्हणायचं? लेटर रिपीटिंग सिरीज म्हणायचं. पर्टिक्युलर लेटर्स एका पॅटर्न मध्ये काय होत असतात? रिपीट होत असतात. तो पॅटर्न आपल्याला ना एक तर गॅप काढून किंवा मग गो थ्रू ऑप्शन जाऊन काय करावं लागतो? कंप्लीट करावा लागतो. चला जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. चला, याला कॅस्केडिंग सिरीज म्हणतात. बरोबर आहे. ही सिरीजचा जो नमुना आहे, तुमच्या जो बोर्डवर नमुना दिसतोय तुम्हाला, ही कॅस्केडिंग सिरीज आहे. बरोबर आहे. धबधबा इफेक्ट म्हणतो आपण त्याला, कॅस्केडिंग इफेक्ट वाला. बरोबर. या दुसऱ्या पद्धतीने सहसा सोडवता येत नाही, त्याच्यामध्ये डिफरन्स काढूनच सोडवावं लागतं. कसं आहे ते बघा. यांच्या दोघातला डिफरन्स 3, या दोघातला डिफरन्स 6, या दोघातला डिफरन्स 12, या दोघातला डिफरन्स 21. मग डिफरन्स काढला 21 आला. मग या दोघातला डिफरन्स काढा 3, या दोघातला डिफरन्स 6, या दोघातला डिफरन्स किती येईल? 9. आय थिंक सो 9. यस 9. मग आपल्याकडे जे आहे त्याचा उपयोग करू. या दोघांचा डिफरन्स किती येईल? 3. या दोघांचा डिफरन्स किती येईल? 3. मग काय करायचं? जे डिफरन्स राहिलेले आहेत ते ऍड करायचे. कसे ऍड करायचे बघा. मग पुढच्या पण याच्यातला डिफरन्स किती आला पाहिजे? 3 आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 9 11 12. बरोबर आहे. 3 आणि 9 किती? 12. आता 12 आणि किती? 21. बरोबर आहे. 12 आणि किती? 21. तर 33 21. 12 आणि प्लस 12 आणि 21 प्लस 21 प्लस 12 33. मग 44 प्लस 33 किती येईल? तर 77. बरोबर आहे. आन्सर इज ए. याला म्हणायचं कॅस्केडिंग इफेक्ट. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. अगेन सेम क्वेश्चन. बरोबर आहे. नंबर ऑफ अल्फाबेट काय करा? मोजा. नंबर ऑफ अल्फाबेट्स मोजा. चला नंबर ऑफ अल्फाबेट्स मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 3-3चा गॅप काढा. 3-3चा गॅप काढा. ओके. आता काय ऑब्झर्व होत आहे ते बघा. काय ऑब्झर्व होत आहे ते बघा. बघा बरं काय ऑब्झर्व होत आहे का? सगळ्याच शेवटचे पद कसे आहेत बघा. ए बी ए डी, ए बी ए डी, ए बी, मग इथं काय असेल ए डी. डी पासून सुरू होणारा आन्सर माझ्याकडे 2 आहेत. मग सीएडी बीएबी, सीएडी बीएबी असं होऊ शकतं का? सीएडी बीएबी, पुन्हा सीएडी बीएबी, सीएडी बीएबी. बरोबर आहे. माझ्याकडे असं ऑप्शन आहे का? डीसीबी डीसीबी सीबी, डीसीबी सीबी. यस, माझ्याकडे हे ऑप्शन आहे आणि हे माझे रिपीटिंग सिरीज बनतीये. बरोबर आहे. लेटर रिपीटिंग सिरीज बनतीये. म्हणजे कुठल्या कुठल्या 3 याचं कॉम्बिनेशन झालंय, रिपीटेड काय बनलाय, या 3 बनल्यात, तर या 3 अशा बनल्यात. यस ऑर नो? तर याला लेटर रिपीटिंग सिरीज मध्ये या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायचा. काय करायचं? कॉमन फॅक्टर बघायचे. ओके, याच्यामध्ये आणखी एक पद्धत आहे. जेव्हा जिथं पार्ट परत नाहीत, आता इथं 18 काय होते? अल्फाबेट्स होते. जेव्हा 17 असतील, 16 असतील, 17 असतील, 15 असतील, 13 असतील, त्यासाठी काय करायचं? त्यासाठी एक वेगळी पद्धत असते. नेक्स्ट जेव्हा काही सिरीजचा क्वेश्चन सिरीज होईल तसा तसा प्रश्न आला तर तेव्हा ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. खरं तर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला या टाईपचे प्रश्न येतात. बॅचमध्ये ते बेसिकली त्याच्यामध्ये जास्त फोकस केला जातो त्याच्यात त्या याच्या प्रश्नांवर. ओके, चला नेक्स्ट टाईप बघूया. काय प्रश्न एकदा वाचून घ्या. काय माहितीये का, मी तुम्हाला एक क्वेश्चन कॉन्सेप्ट सांगतो. अनालॉजी, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग आणि क्लासिफिकेशन या सगळ्यांना मिळून मशीन इनपुट आउटपुट तयार होतं. म्हणजे सगळी लॉजिक, यांची सगळी लॉजिक मशीन इनपुट आउटपुट मध्ये वापरले जातात. मशीन इनपुट आउटपुटचे काही क्वेश्चन सिरीज मध्ये पण विचारले जाऊ शकतात, ते या पद्धतीने. आता काय असतं, मशीन काय करते, एकच आउटपुट वेगवेगळ्या 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 पद्धतीने एका टाईप मध्ये त्याला सर्क्युलर मेथड मध्ये फिरवत असते मशीन. ओके, मग हे या पद्धतीने पण काय याला सर्क्युलर सिरीज म्हणतो आपण याला. म्हणजे पर्टिक्युलर अल्फाबेट्स दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत, त्यांची पोझिशन ना इथं चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पर्टिक्युलर पोझिशनला काय होत आहे, चेंज होत आहे. बघा इथं PRSONA असं लिहिलेलं आहे. मग शेवटचे 2 जे अक्षर आहेत, बरोबर आहे, शेवटचे 2 जे अक्षर आहेत त्यांना इथं उलट लिहिलंय. बाकी सगळ्याचा सगळा शब्द ऍज इट इज लिहिलाय. बाकी सगळ्याचा सगळा शब्द ऍज इट इज लिहिलाय. शेवटचे 2 अक्षर उलटे लिहिलेत आणि बाकी सगळ्याचा शब्द जशाच तसा लिहिलाय. आता मग पुढचं जेव्हा मी काढेल, ओके, मग काय होईल? एन. मग शेवटचा इथला शब्द कुठला आहे रे? एन आहे. बरोबर आहे. मग पुढच्या याच्यात हे झालंय का, मला हे चेक करावं लागेल. इथलं एन इथं जशाच तसं दिसतंय मला, पण शेवटचे 2 अक्षर यसो ला इथं ओएस केलंय आणि नंतरचे हे 3 जे शब्द आहेत ते ऍज इट इज इथं लिहिले. बरोबर आहे. 3 शब्द जे आहेत ते ऍज इट इज, अक्षर चेंज नाही केले, ऍज इट इज लिहिलेत. मग हाच पॅटर्न मला काय करावा लागणार आहे? यूज करावा लागणार आहे. आता एन आणि ओएस ऍज इट इज राहील. पी ला बी काय करावं लागेल मला? पी ला काय, शेवटच्या 2 शब्दाला ER या 2 शब्दाला उलट लिहावं लागेल. RS आणि पी ऍज इट इज. असा आन्सर आहे का माझ्याकडे? ANOSREP. यस, आन्सर आहे डी. चला, आजचे क्वेश्चन इथं संपलेत. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी काही नवीन टॉपिक आणि चांगले क्वेश्चन घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आजच्या पुरतं एवढंच आहे. नमस्कार, धन्यवाद.